नमस्कार मित्रांनो, मी अमोल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये. मी माझ्या चॅनलद्वारे टेक्निकल रिलेटेड म्हणजे ITI, डिप्लोमा, पॉलिटेक्निक किंवा मग BE BTech किंवा इतर काही रिक्रुटमेंट जे निघतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे आणि इलेक्ट्रिकल रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्याबद्दल बरीच माहिती, डिटेल माहिती मी देत असतो आणि काही काही नवीन नवीन अपडेट असतील त्याबद्दल मी तुम्हाला सांगत असतो याच्यामध्ये. तर या रिलेटेड काही अपडेट्स तुम्हाला मिस करायचे नसतील किंवा मग पुढे हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर माझ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स होते मला की सर अप्रेंटिसशिपबद्दल काही सांगा किंवा अप्रेंटिसशिपबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अप्रेंटिस किंवा अप्रेंटिसशिपबद्दल थोडी माहिती देणार आहे की ते अप्लाय कसं करायचं किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे किंवा वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कसं काय त्याची प्रोसिजर असते किंवा त्याचं स्टायपेंडचं रेंज नियर अबाउट काय असू शकतं किंवा असतं आणि त्यानंतर त्यासाठी तुम्हाला फायदा काय आहे त्याचा, म्हणजे तुम्हाला जर ते तुम्ही केलं असेल किंवा काय तुम्ही करू इच्छित असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की करावं की न करावं डिसिजन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याबद्दल पण मी तुम्हाला काही सांगणार आहे की कसं करायचं किंवा काय तुम्ही काय स्टेजमध्ये आहात सध्या. तर त्याचं एक शॉर्टमध्ये माझ्याकडून मी तुम्हाला माहिती देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघू मित्रांनो की अप्लाय कसं करायचं. म्हणजे सपोज आता स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही आहेत, समजा SBI आहे. रिसेंटली SBIच्या अप्रेंटिसशिपच्या वॅकन्सी रिक्रुटमेंट येऊन गेलेलं आहे. फार चांगल्या संख्येमध्ये ते आहे. त्यानंतर रेल्वेज आहे किंवा आणखी बरेचसे टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे आहेत तर त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप महत्त्वाचं असतं किंवा ते वॅकन्सी निघतात. आणि त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये इलेक्ट्रिकल बेस ज्या 3 कंपन्या आहेत, महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती, यामध्ये अप्रेंटिसशिपच्या जागा निघत असतात. रिसेंटली वितरणमध्ये वगैरे घेऊन गेलेले आहे मागे आणि बरंच आहे ते इरिगेशनमध्ये वगैरे किंवा PWDमध्ये वगैरे चान्सेस असतात थोडेफार. तर अप्लाय कसं करायचं, म्हणजे कसं असतं की ते जे पर्टिक्युलर डिव्हिजन आहे किंवा तुम्ही सपोज आता पुण्यामध्ये असाल तर पुण्यामध्ये काही डिव्हिजन असतात किंवा सर्कल आहे किंवा झोन आहे, पुणे झोन आहे. तर त्या अंडरमध्ये म्हणजे डिव्हिजनच्या अंडरमध्ये ते वॅकन्सी काढतात. ते काय सेंट्रलमधून निघत नाही किंवा जसं आता सपोज एखाद्या डिपार्टमेंटचं हेड ऑफिस मुंबईमध्ये असेल तर मुंबईमधून ॲड निघत नाही, ती पर्टिक्युलर तुमच्या सर्कलची निघते. फॉर एक्झाम्पल आपण आणखी पकडू, सपोज आता नागपूरचं कोणी असेल तर नागपूरची वेगळी ॲड निघेल सर्कलमधून किंवा डिव्हिजनमधून. ठीक आहे, पर्टिक्युलरली डिव्हिजनमधून निघते ती. त्याच्यामध्ये ITI बेस किंवा डिप्लोमा बेस किंवा BE बेस पण त्या जागा निघतात. परंतु गेल्या काही दिवसापासून पॉली किंवा BEच्या अप्रेंटिसच्या जागा मी बघितलेल्या नाही आहे. त्याप्रमाणे मला असं वाटते की त्याच्या जागा सध्या निघत नाही आहे. परंतु ITI बेस अप्रेंटिस भरपूर निघते आहे. तर रिसेंटली SBIच्या पण अप्रेंटिसशिपच्या जागा निघून गेलेल्या आहे आणि रेल्वेजमध्ये पण निघत राहते आणि असे भरपूर डिपार्टमेंट आहेत जसं DRDO आहे वगैरे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही आहेत. तर ते तुम्हाला तिथे तुम्हाला जो पर्टिक्युलर तुमचा एरिया असेल किंवा तुम्हाला जिथे पाहिजे असेल, सपोज आता कोणी पुण्याला राहते पण त्यांना नागपूरला अप्रेंटिस करायची असेल किंवा काही असेल नागपूरवाल्याला पुण्याला करायची असेल तर तिथल्या पर्टिक्युलर त्याचं डिव्हिजन आहे किंवा सर्कल आहे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं किंवा मग तिथचा जो एरिया आहे तिथल्या साईटवर चेक करायचं किंवा मग तुम्ही तिथले एम्प्लॉयमेंट न्यूज वगैरे असते त्याच्यामध्ये त्याची अप्रेंटिसशिपची ॲड येऊ शकते. तर तिथे तुम्हाला अपडेट राहणं आवश्यक असतं कारण ते एकदम निघत नाही. जसं आता काही काही साईट्स आहे मेन तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं अप्रेंटिसशिपच्या जागात कमी दिसतात. परंतु जर तुम्ही त्या डिव्हिजनच्या पर्टिक्युलरली काही ठिकाणी जर बघितलं, न्यूजपेपर बघितले, सपोज आता तुम्ही जर इथे असाल नगरला असाल तर नगरचे जे एम्प्लॉयमेंट न्यूज आहे किंवा तिथलं एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणजे तिथून जे लोकल पेपर निघते किंवा काय निघते त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड दिसेल किंवा मग त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटमध्ये जायचं, तिथून तुम्हाला ॲड दिसू शकते त्या साईटवर. तर तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर हे झालं अप्लिकेशनबद्दल की अप्लाय कसं करायचं किंवा म्हणजे तिथून आपण अप्लाय केलं की त्यानंतर काही दिवसांनी ते एक तर मेरिट लिस्ट लावतात किंवा मग त्यांना वाटलं तर रिटर्न टेस्ट डिपार्टमेंटनुसार ते घेऊ शकतात. प्रत्येकाच्या कंडिशन वेगळ्या आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या कंडिशन वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा क्रायटेरिया पण थोडा वेगळा आहे. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो दुसरा पॉईंट असा आहे की स्टायपेंड मिळते का किंवा मिळते की नाही मिळत किंवा कुठे मिळते कुठे मिळत नाही. तर असं काही नाही मित्रांनो, स्टायपेंड देत असते. ॲक्च्युली अप्रेंटिसशिपचा अर्थ असा आहे, तुम्हाला इन शॉर्ट सांगतो की इथे कसं असतं की एक प्रकारची ट्रेनिंग असते ती. म्हणजे तुम्ही सपोज काहीतरी पॉलिटेक्निक केलं आहे, याच्यामध्ये केलं आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल कुठेही केलं आहे तर त्याचा तुम्हाला अनुभव नसतो, तुम्ही फ्रेशर असता. तर त्यासाठी काय असतं की अप्रेंटिसशिप जर तुम्ही करू शकले पर्टिक्युलर डिपार्टमेंटची किंवा पर्टिक्युलर एखाद्या सेक्शनची किंवा मग रेल्वेची किंवा महावितरणची किंवा तुम्ही इथे बाकीचे जे आहेत सगळे टेक्निकल सेक्शनमध्ये DRDO वगैरे, तर तुम्हाला त्यातला अनुभव येतो. ठीक आहे, डायरेक्टली तुम्हाला ते रिक्रूट करत नाही, तुम्हाला तो चान्स देतात ट्रेनिंगचा.
तुम्ही जर ते ट्रेनिंग केलं किंवा ते अप्रेंटिसशिप कंप्लीट केली तर तुम्हाला ते तुमचं जे आपण म्हणतो म्हणजे स्पष्ट भाषेत सांगायचं तर खाणं पिणं आणि राहणं म्हणजे तुमचं जे काही आहे त्याचा खर्च ते देतात थोडंफार जे असते ते, आणि एक ते स्टायपेंड म्हणतो आपण त्याला, तर ते व्हॅरी करतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जे स्टेट गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये ते एक 6-7 हजारापासून तर 12-15 हजारापर्यंत ते देतात, डिपेंड्स. ते अलग अलग याच्यानुसार ते अलग अलग आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टायपेंड हे थोडं जास्त राहतं स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा. तर हे प्रत्येकाच्या याच्यानुसार डिपेंड करतं. आणि दुसरं असं की याच्यामध्ये सॅलरी व्हॅरी करते, हे काही कन्फर्म राहत नाही आणि सॅलरी कन्फर्म मिळते. म्हणजे स्टायपेंड हे मिळतेच, असं नाही की मिळणार नाही वगैरे असं काही नसतं. आणि कुठे 1 वर्षाचा कुठे 2 वर्षाचा हा पिरियड राहतो. आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला सगळी प्रोसिजर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉईन होता त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे सगळं दिले तुम्ही की त्यानंतर तुमचं ते जॉईन झाल्यानंतर 1 महिन्याने तुमचं ते पर्टिक्युलर प्रोसिजर सुरू होऊन जाते. तर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आपला की अप्रेंटिसशिप करायला पाहिजे की नाही किंवा मग त्याचे फायदे आहेत का. जर फायदे असेल तरच करायला पाहिजे असं आपल्या एक मनामध्ये कल्पना असतात की सर आपण करायचं, म्हणजे प्रश्न पण मला बरेच आले की करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे किंवा हे कंपल्सरी आहे का. कारण हा महत्त्वाचा प्रश्न मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी विचारलेला आहे. तर त्यावर मला असं सांगावं असं वाटतं की अप्रेंटिसशिप ही कंपल्सरी नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये कसं असतं की काही जे डिपार्टमेंट आहे सेंट्रलचे किंवा स्टेटच्या त्यांच्या याच्यानुसार त्यांचे नियम वेगळे असतात. तर काही ठिकाणी ते कंपल्सरी आपण लिहिलेलं राहते पण ते कंपल्सरी नसतं. तुमचं जे सर्टिफिकेशन असते फॉर एक्झाम्पल ITIचं आहे तर ते सर्टिफिकेशनमध्येच ते तुम्हाला अप्रेंटिसशिप तुमचं तिथेच झालं, म्हणजे प्रॅक्टिकल जे आपण करतो तिथेच ते अप्रेंटिसशिपचं ते एक सर्टिफिकेटनुसार ते दिलेलं जाते. तर त्याच्यामुळे असं समजायचं नाही की बा माझं ITI झालं आहे पण मला सो अँड सो कंपनीमध्ये किंवा सो अँड सो डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं आहे तर त्यांनी तर अप्रेंटिसशिप मागितलं आहे. तसं नसतं, ते आपण अप्लाय करू शकतो. आणि कसं आहे की तिथे फक्त कसं असतं की रिटर्न टेस्ट जर असेल तर रिटर्न टेस्ट तुम्हाला क्लिअर करणे आवश्यक राहते. अप्रेंटिसशिप जर असेल तुमची तर तुम्हाला तिथे 10% म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी 10% मार्क्स ते वाढवून देतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पकडलं तर सपोज आता 100 मार्कांची जर रिटर्न टेस्ट असेल, ठीक आहे, तर 100 मार्काची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 60 कव्हर केले रिटर्न टेस्टमध्ये तर तुम्हाला 10% म्हणजे 6 मार्क तिथे वाढून मिळतात. म्हणजे तुम्हाला कट ऑफमध्ये तुमचं एक चांगला मार्क तिथे 6 मार्क म्हणजे भरपूर झाले, ठीक आहे. तर ते अप्रेंटिसशिपला मिळतं आणि ज्यांचे अप्रेंटिसशिप झालेलं नाही आहे त्यांना ते मिळत नाही. ऑब्व्हियसली सपोज आता 62-63चा जर कट ऑफ असेल तर 60वाला ज्याला 60 आहे तो कॅन्सल होईल किंवा त्याचं सिलेक्शन होणार नाही. आणि ज्याचे अप्रेंटिसशिप झाला त्याला 66 स्कोअर होऊन जातो त्यामुळे तो सिलेक्शन होतो. तर हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे फक्त असं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की सर इथलं तिथे चालेल का, किंवा महापारेषणचं आहे तर महावितरणमध्ये चालेल का, किंवा रेल्वेचं आहे तर महावितरणमध्ये चालेल का. तर माझ्या माहितीप्रमाणे असं चालत नाही. जिथे आहे तिथलंच तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि तिथेच त्याचा फायदा होतो, ठीक आहे. कारण की ते मार्क्स तुम्हाला तेव्हाच मिळतात जर तुमचा अनुभव तिथला असेल तर. अप्रेंटिसशिप म्हणजे काय की ट्रेनिंग, म्हणजे तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे, तुम्ही कामासाठी तयार आहात, बस याचा अर्थ असा होतो, ठीक आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला अप्रेंटिसशिप जर तुम्ही केली तर ती महत्त्वाची आहेच. त्याच्यामुळे जर तुम्हाला चान्स मिळत असेल अप्रेंटिसशिपचा, जर तुम्हाला अप्लाय करता येत असेल आणि तुमचे जर त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा आपण अप्लाय करतो त्यानंतर तुमचा जो स्कोअर बघितला जातो मार्किंगचा वगैरे, जे काही तुमचं क्वालिफिकेशन असतं त्यानुसार, आणि मगच तुमचं सिलेक्शन होतं, ठीक आहे. तर फायद्याचं तर आहेच, फक्त असं आहे की ते कंपल्सरी नाही आहे बरं. जर तुम्ही रिटर्न टेस्ट दिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगला स्कोअर केला तर तुम्ही तसं सिलेक्शन होऊ शकतं. जर तुमचं अप्रेंटिसशिप नसेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, ठीक आहे. फक्त कसं आहे की ते डिपार्टमेंटनुसार आणि गव्हर्नमेंटनुसार, जसं स्टेट गव्हर्नमेंट जे अलग अलग आहे त्याच्यानुसार ते व्हॅरी करतं. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत नाही. पण पर्टिक्युलर जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ते कंपल्सरी कुठेच नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे तरी, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता आणि नसेल तुमचं अप्रेंटिसशिप तर तुम्ही रिटर्न टेस्ट स्कोअर करून सुद्धा सिलेक्शन तुमचं होऊ शकते. आशा करतो मित्रांनो की आजचा व्हिडिओ अप्रेंटिसशिपबद्दल तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या माहितीमध्ये भर पडली असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. मला अप्रेंटिसशिपबद्दल बरेच प्रश्न आले त्यामुळे असं वाटलं की हा व्हिडिओ सेपरेट करावा आणि त्या रिलेटेड जी काही माहिती माझ्याकडे होती आणि प्लस मी काही गोळा केली त्यानुसार तुम्हाला आजचा व्हिडिओ मी बनवून दिलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा.